स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। जे गटाचे कार्यकर्ते आहेत का कुणाचे कार्यकर्ते येतात, माणिकराव सोनवलकर सरांनी तुतारीचं काम केलंय, DK पवारांनी तुतारीचं काम केलं होतं आणि त्याचबरोबर फक्त शिवरूप राजे यांनी आपल्याला त्यावेळेस सहकार्य केलं राहिले, बाकी सगळ्यांनी तुतारीचं काम केलं। ज्या लोकांनी राष्ट्रवादीचं तुतारीचं काम केलं त्या लोकांना निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मागचा पक्ष मजबूती करणं, लोकांचा विरोध मावळणं हे पक्षाची जबाबदारी असते, माझी जबाबदारी असते। कालचे विरोधक असतील त्यांना बरोबर घेणं, त्यांच्या पक्षाचा मतप्रवाह त्यांना समजून सांगणं आणि मजरी लोकसभेला मला पराभव करण्यामध्ये त्यांचा हात असेल तर भविष्यात पक्ष मजबूत होत असेल तर मी सर्वांना बरोबर घेणार। आणि महायुतीचा संबंध त्यांचा कुठं राहिला आहे, महायुतीमध्ये त्यांनी महायुती पाळला का, धर्म त्यांनी महायुतीचा पाळला का, आणि तोंडात राम आणि बगल में छुरी ही त्यांची प्रवृत्ती आहे की दाखवायचं आम्ही महायुतीत आहे आणि पाठीमागून सुरा त्यांनी महायुतीला लोकसभेलाच मारलेला आहे। त्यामुळे त्यांनी आघाडी आणि महायुती असा सारख्या ह्याच्यावर बोलू नये। त्यांचा जाण्याचा मार्ग त्यांनी बारामती शरद पवार साहेबांच्याकडे जाण्याचा मार्ग त्यांनी धरलेला आहे, त्या मार्गाने त्यांनी सातत्य चालवावं। पण त्यांनी या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की त्यांनी तुतारी धरली, नाहीतर आणखीन मायावतीचं चिन्ह आणलं आणि किंवा आणखीन कुठलं समाजवादी पक्षात जरी गेले तर यावेळेस तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांच्याबरोबर आणि त्यांचा सहकारी आमदार असणारा पण दीपक चव्हाण यांचा पराभव होणार आहे। कारण तालुक्यामधल्या लोकांच्या भावना त्यांनी या ठिकाणी तालुक्याचं नुकसान, विकास कामाचं नुकसान झालं। आज 50,000 कोटीचा रोड असो किंवा पालखी महामार्ग असो, शहरात 75 कोटी रुपयाचा रस्ता आपल्याला मिळालेला, 100-125 कोटी रुपयाची शहराची कामं झालेली, MIDC मिळाली, तुम्हाला RTO ऑफिस मिळालं, या ठिकाणी फलटणला जिल्हा न्यायालय चालू झालं, बारामती फलटण रस्ता झाला, फलटण आदरकी रस्ता, फलटण पुशेगाव रस्ता, आता नव्याने होत असणारा आसू वारुगड रस्ता या ठिकाणी जवळपास 250 कोटी रुपये रस्त्याचं काम चालू होतंय। अशा काळामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांना कर्तृत्व दाखवता आलं नाही आणि 30 वर्षाच्या सत्तेत त्यांना हा विकास साधता आला नाही। सर्व आज या ठिकाणी सांगतात की कमिन्स आलं, हे आलं, पण कमिन्समध्ये प्रत्यक्षात लोकांच्या मुलं काम त्या ठिकाणी 12 तास करतात आणि त्यांचा पगार निम्मा घेऊन शोषण केलं जातं। हा सगळ्याचा उद्रेक टाळण्याकरता लोकांचे मेमरी शॉर्ट असते याचा फायदा घेऊन कुठंतरी त्यांनी फायदा घ्यायचा आणि तुतारीकडे जायचं, म्हणजे लोक विसर पडतील असं वाटतंय। या महायुती सरकारने लोकांना आज खंडकारांचा प्रश्न सुटलेला आहे। उद्या फलटण तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे आणि 1 एकरापेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना, ज्यांनी रामराजांनी प्रत्यक्षात त्यांच्या समितीचे ते अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी विरोध केला होता, आज मात्र त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांनी त्याला अनुकूलता देऊन कॅबिनेटने निर्णय घेऊन 1 एकरापेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सोडायचा आणि त्याला वर्ग 1 करण्याचा निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता आज या ठिकाणी जमा झालेला आहे। शेतकऱ्याचं कृषी बिल 0 झालेलं आहे आणि मागची बिलं सुद्धा माफ होऊन 0चं आलेलं आहे, दिलेलं आहे। आणि अशा अनेक ठिकाणी आज लोकांना मोफत धान्य मिळते आणि फलटण तालुक्यातली जनता ही भारतीय जनता पार्टीवर, शिवसेनेवर या ठिकाणी खुश आहे। माननीय अजितदादा पवार यांची सुद्धा त्याला साथ लाभलेली आहे। या ठिकाणी जनता या ठिकाणी भाजपच्या सरकारला, देवेंद्रजींना, मोदीजींना या ठिकाणी अनेक सर्वे करा, आपण या ठिकाणी भाजपला लोकांचा वाढता प्रतिसाद आहे। फलटण कोरेगावची जागा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।